राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार अशी या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। राज्यात राज्यसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि राज्यातून 6 खासदार निवृत्त होत आहेत। पण राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध होणार असं कळतंय। निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता काही खास सूत्रांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे। 28 फेब्रुवारीला खरं तर मतदान आहे, त्यामुळे कालावधी बराच आहे। पण प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रशांत, काय सांगतायत सूत्र? ज्या पद्धतीने मिलिंद माहिती मिळते की राज्यसभेची ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होण्याची शक्यता आहे। 6 जागा आहे, जर निवडणूक झाली तर धोका होऊ शकतो असं भारतीय जनता पक्ष असो किंवा शिवसेना शिंदे गटाला वाटत आहे। त्याचमुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याकरता अनेक पक्ष सरसावलेले आहेत। ज्याने महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा देखील पक्ष जो आहे तो देखील सरसावलेला आहे। यावेळेस भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेसच्या वतीने 1 असे उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि यातून कुठेतरी राज्यसभेचा मार्ग मोकळा व्हावा अशाच प्रकारचा प्रयत्न आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते की हा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे। मिलिंद। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे ही महत्त्वपूर्ण अशी बातमी ती म्हणजे 28 फेब्रुवारीला मतदान आहे, अंतिम निकाल आहे। पण त्यापूर्वीच राज्यसभेची राज्यातली निवडणूक बिनविरोध होणार असं दिसतंय।